व लसीकरण करून त्यांना पुन्हा त्याच ठिकाणी सोडण्यात येते। शहरामध्ये मोकाट व आक्रमक कुत्रा कडून विशेषतः लहान मुलांना चावा घेण्याच्या घटना घडत असल्याचे आपण पाहत आहोत। त्यामुळे नागरिकांच्या जीवितास व सुरक्षिततेस धोका निर्माण होत आहे। कुत्र्याने नागरिकांना चावा घेतल्यानंतर संबंधित कुत्र्यांची काय व्यवस्था करण्यात येते? अशा कुत्र्यांना ताब्यात घेऊन त्याची वैद्यकीय तपासणी, निरीक्षण, वर्गीकरण व आवश्यक उपचार करण्याची महानगरपालिकेची व्यवस्था काय आहे? तसेच वारंवार नागरिकांना चावा घेण्यात व आक्रमक कुत्र्याबाबत कोणती प्रतिबंधात्मक कारवाई केली जाते याबाबत स्पष्टता मिळणे आवश्यक आहे। लहान मुले, ज्येष्ठ नागरिक व सर्वसामान्य नागरिक यांच्या सुरक्षिततेचा विचार करून मोकाट व आक्रमक कुत्र्याबाबत तातडीने प्रभावी उपाययोजना व स्वतंत्र व्यवस्था करण्यात यावी अशी मागणी या प्रश्नाद्वारे करण्यात येत आहे। संबंधित अधिकारी बोला, काय प्रॉब्लेम तुमचा है? और डॉग बैन कितनी अपने पास वो भी बताइए। एक मिनट डॉक्टर कुठे डॉक्टर कुठे कोणाकडून सुट्टी घेतली? त्याच्यापुढे ऐकून घ्या, सुट्टी घ्यायची तर स्थायी समितीला माहिती द्यायला पाहिजे, कोणी बी अधिकारी असो, समजलं का? आम्हाला स्थायी समितीला न विचारता सुट्टी घ्यायची नाही, घेतली तर माहिती द्यायला पाहिजे। आता मी जास्त बोलायला नाही पाहिजे, अजून काय काय याच्यामध्ये तुम्ही वाचलं तर माहित पडेल की स्थायी समितीला इतके अधिकार आहे की सगळं काही आपण न विचारता करू शकत नाही। सभापति साहब, ये सातारा में बच्चों को काटने वाले कुत्तों ने और जिनको वापस कुठे सातारा के बच्चे हैं जिनको कुत्ते ने काटे वाले हैं और उन्होंने वापस कुत्ते को छोड़ दिया है उसी जगह पर 2-3 बार लाकर, तो उनकी कुछ ना कुछ व्यवस्था करी जाए जिससे ये जो कुत्ते हैं वो नुकसान नहीं करे लोगों को। बोला माननीय सभापती, माननीय सभापती, एक मिनिट आमच्या प्रभागात सुद्धा एक